रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर येथे एकाच कुटुंबातील आई, वडील आणि 8 वर्षीय मुलगा अशी तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या तिहेरी हत्याकांडातील महिला 7 महिन्याची गरोदर असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। ऐन गणेश उत्सवाच्या सणात घडलेल्या या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरलेला आहे। पोशीर गावातील चिकनपाडा या गावात एका मृत व्यक्तीची दशक्रिया विधी सुरू असताना नदीवर गेलेल्या ग्रामस्थांना पाणी वाहणाऱ्या नाल्यात एक 8 वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला। त्यानंतर या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आलेली आहे। या घटनेत एक 35 वर्षीय मदन जयतू पाटील, पत्नी अनिशा मदन पाटील, त्यांचा 8 वर्षीय मुलगा विवेक मदन पाटील अशी हत्या करण्यात आलेल्यांची व्यक्तींची नावे आहेत। या तिघांच्या मृतदेहावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसत आहे। यावरून आरोपीने बनाव रचत पाण्यात बुडाल्याचा संशय येण्यासाठी हा खेळ रचला असावा। शिवाय पाटील कुटुंबाच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूस वाहणाऱ्या नाल्यात या आरोपीने हे मृतदेह टाकले होते। या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत। आता या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल।